2 दिवसात 2 मोठ्या भेटी झाल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये चाललंय काय असा सवाल उपस्थित होतो। काल शिंदे आणि पवारांची भेट झाली आणि त्यानंतर आज ठाकरेंचे आमदार फडणवीसांना भेटले। ठाकरेंच्या शिवसेनेचे 3 आमदार आणि किशोरी पेडणेकरांनी फडणवीसांची मुंबईतील पावसामुळे झालेल्या नुकसानीवरून भेट घेतली। ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांनी आज मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये जाऊन फडणवीसांची भेट घेतली। ठाकरेंचे आमदार अनिल परब, सुनील प्रभू, अजय चौधरी आणि ठाकरेंच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी मुख्यमंत्री फडणवीसांची त्यांच्या दालनामध्ये जाऊन भेट घेतली। सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या या भेटीनं चर्चांना उधाण आलंय, कारण बुधवारी शरद पवार आणि शिंदेंची विधान भवनामध्ये शिंदेंच्या दालनामध्ये भेट झाली होती। भेटीनंतर पवारांनी त्यांच्या पक्षाच्या आमदारांची बैठकही शिंदेंच्याच दालनामध्ये घेतली। शिंदे पवारांच्या या जवळकीच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या। ठाकरेंचे नेते संजय राऊतांनी तर गुरुवारी शिंदे पवार भेटीवर आगपाखड केली। हे कमी की काय, लगेच गुरुवारी दुपारी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी दालनामध्ये पोहोचले। 2 दिवस महाविकास आघाडीमधल्या 2 पक्षांच्या सत्ताधाऱ्यांबरोबर झालेल्या 2 बैठका सध्या चर्चेचा विषय आहे। शिंदे पवारांची जवळीक ठाकरेंच्या सेनेला रुचलेली नाही, त्यामुळे ठाकरेंच्या नेत्यांनी फडणवीसांची अचानक तडकाफडकी भेट घेतली की काय असा सवाल राजकीय वर्तुळामध्ये विचारला जातोय। पवार शिंदे जवळकीनंतर महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याच्या बातम्या आल्या। आता ठाकरेंचे आमदार आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीने महाविकास आघाडीमध्ये सगळं काही आलबेल नाही हे स्पष्ट झालं। संभ्रम काय निर्माण व्हायचं? तुम्ही मुख्यमंत्र्याला जाऊन बुके देऊ शकता, त्यांच्याबरोबर चहा पाण्याला जाऊ शकता, तुम्ही वर्षावर जाऊ शकता, शरद पवारने जाऊ नये। शरद पवार का तुमचा नौकर आहे का? त्यांना स्वतःचं मत आहे, स्वतः ते मोठे नेते आहेत आणि ते निर्णय घेण्यास सक्षम आहे। म्हणून आता आघाडी बिघाडी काही राहिलेली नाहीये। काँग्रेस यांना विचारत नाही, शरद पवार त्यांना विचारत नाही। अकेला चलोरेच्या भूमिकेत आता उभाटाला राहावं लागेल। संजय राऊतांचं जेवढं वय आहे त्याच्यापेक्षा प्रदीर्घ अनुभव हा पवार साहेबांच्या राजकीय कारकिर्दीचा आहे। त्यामुळे त्यांनी पवार साहेबांना कुठे जावं, कसं जावं, काय निर्णय घ्यावा किंवा कसा घ्यावा हे शिकवण्याची अजिबात आवश्यकता नाही। पवार साहेब सक्षम आहेत, ते काहीही निर्णय घेऊ शकतात, स्वतःचा घेऊ शकतात आणि त्यामुळे संजय राऊतांनी त्याच्यावर बोलण्याचं काय निरर्थक आहे। राहिला प्रश्न आघाडीमध्ये बिघाडी ही कधीच झालेली आहे, आघाडीमध्ये बिघाडी ही कधीच झालेली आहे। 2 दिवस 2 मोठ्या भेटीगाठी सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चेचा विषय ठरलाय। या 2 भेटी महाविकास आघाडीचं भविष्य ठरवणाऱ्या ठरतील का असा प्रश्न उपस्थित होतो। शरद पवार यांच्या विश्वासार्हतेवरच संजय राऊतांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आलाय। शरद पवारांची शिंदेंसोबत बैठक झाली असून यानंतर महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं चित्र आहे। आमचं मन दुखावलं, पवार गद्दारांना प्रतिष्ठा देत आहेत असं संजय राऊत यांनी म्हटलंय। तब्बल 30 वर्षांनी विधान भवनात गेलेल्या शरद पवारांच्या एका बैठकीनं मवियात बिघाडीचं वादळ उठलंय। बुधवारी पवारांनी विधान भवनात शिंदेंच्या दालनात आमदारांची बैठक घेतली। यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पवारांच्या राष्ट्रवादीच्या विश्वासार्हतेवर सवाल उपस्थित केलाय। शरद पवार हे नक्कीच मोठे नेते आहेत, आदरणीय आहेत, पण एखाद्या ज्या गद्दारांना आपलं सरकार पाडलं त्या गद्दाराच्या छताखाली जाऊन अशा प्रकारच्या बैठका घेणं ह्याच्यामुळे मोठ्या नेत्याची विश्वासार्हता ही कमी होते आणि घसरते। पण एकनाथ शिंदेंच्या दालनामध्ये तुम्ही जाता आणि तुमच्या पक्षाची बैठक घेता, हे बाब शिवसेनेला दुखावणारी आहे। काल विधान भवनामध्ये पवार गेले, त्याचवेळी उपमुख्यमंत्री शिंदे कॅबिनेट बैठक सोडून त्यांना भेटायला आले। त्यावेळी शिंदेंच्या दालनातच दोघांची बैठक झाली। त्यावरून संजय राऊतांनी हल्लाबोल केलाय। अख्खं विधान भवन का ओस पडलं होतं का? समोर राष्ट्रवादी भवन आहे, समोर वायवी चव्हाण प्रतिष्ठान आहे। आम्ही जर असतो तर आम्ही अजित पवारच्या दालनात जाऊन आमच्या पक्षाची बैठक घेतली नसती आणि त्या दृष्टीनं त्यांनी शरद पवारांशी बेईमानी केलेली हे आम्ही लक्षात ठेवलं असतं आणि आम्ही ते पथ्य पाळलं असतं, नक्कीच पाळलं असतं। त्याच्यामुळे महाविकास आघाडीतल्या अनेक घटकांनी पथ्य पाळायला पाहिजे। संभ्रम काय निर्माण व्हायचं? तुम्ही मुख्यमंत्र्याला जाऊन बुके देऊ शकता, त्यांच्याबरोबर चहा पाण्याला जाऊ शकता, तुम्ही वर्षावर जाऊ शकता, शरद पवारने जाऊ नये। शरद पवार का तुमचा नौकर आहे का?
त्यांना स्वतःचं मत आहे, स्वतः ते मोठे नेते आहेत आणि ते निर्णय घेण्यास सक्षम आहे. म्हणून आता आघाडी बिघाडी काही राहिलेली नाही आहे. काँग्रेस यांना विचारत नाही, शरद पवार त्यांना विचारत नाही. अकेला चलोरेच्या भूमिकेत आता उभाटाला राहावं लागेल. असं आहे की संजय राऊत यांच्याबद्दल, ते माझे मित्र आहेत, त्यांच्याबद्दल माझे संबंध फार चांगले आहेत, पण ते चिडलेले दिसत आहेत याच्यात. पण माझी त्यांनाही विनंती आपल्यामार्फत आहे की असे कोणताही गैरसमज करण्याची आवश्यकता नाही आहे. आणि तसे सगळीच लोक सगळ्यांना भेटत असतात. अलीकडे कुणाला भेटलं याच्यावर बातम्या फार व्हायला लागलेल्या आहेत. हे मात्र तेवढंच खरं झालेलं आहे. परंतु ह्या पुढच्या काही महिन्यांमध्ये नक्कीच आपल्याला काही महत्त्वाचे निर्णय झालेले दिसतील. काही अतिशय चांगल्या महायुतीच्या दृष्टीने चांगल्या घडामोडी ह्या घडलेल्या आपल्याला दिसतील. आणि मला वाटतं महायुती जी आज मजबूतीने राज्यामध्ये उभी आहे, एनडीए आज देशामध्ये मजबूतीने उभा आहे, त्याची ताकद वाढण्याचं काम हे काही महिन्यांमध्ये आपल्याला होताना दिसेल. शरद पवार आणि एकनाथ शिंदे साहेब अगर भेटले असतील आणि त्यांच्या काही, कारण की ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे काही काम असेल, भेटणं म्हणजे चुकीचं होतं असं मला वाटत नाही. गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांचे खासदार एनडीए सोबत जाणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. त्यानंतर लगेच विधानभवनात झालेल्या शरद पवार आणि शिंदेच्या भेटीनं खळबळ माजली आहे. सलग घडणाऱ्या घटनांमुळे मवियात अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालंय. याचा स्फोट आज संजय राऊतांच्या वक्तव्यानं झालाय. राऊतांच्या वक्तव्यानं मवियामध्ये बिघाडीचे साफ संकेत समोर आले. त्यामुळे ठाकरेंची शिवसेना मवियात राहणार की नाही अशा चर्चा आता सुरू झाल्या. एक चिंताजनक खबर निश्चित आहे की त्यांचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ आहेत. काय करतील माहीत नाही. आणि त्याकरता त्याच्या मागं मोदी शाह सरकार हात धुवून पडलेलं आहे. जे उद्योजींच्या शिवसेनेची केलं ते पवार साहेबांच्या यांची होऊ शकतं. 8 जण एकत्र येऊन एकाच फ्रेम मध्ये एकाच व्हिडिओत येऊन म्हणणार की आम्ही शरद पवारांसोबत आहे. 100% 8चे 8 खासदार एकत्रच आहोत. ह्याच्यात तुम्हाला कुठेही काही कमी दिसणार नाही, कुठं काही होणार नाही. 100% बरोबर. शरद पवारांची साथ सोडणार नाही. नाही 100% नाही हो, कोणीच नाही सोडणार. तुम्ही जे विधान करतात की तुमचे खासदार सोडून, त्यांना तुम्ही काय सल्ला देणार? नाही, मी त्यांना सल्ला एवढाच देणार की आपलं घर सांभाळा, दुसऱ्याच्या घरात काय डोकावू नका. कुणी कुठं जाणार नाही. आणि मला हे कळत नाही की वारंवार असे प्रेडिक्शन्स करणे योग्य दुसऱ्या पक्षाबद्दल नाही. मग उद्या काँग्रेसचे विधानसभेच्या आमदारांच्या बाबतीत मी प्रेडिक्शन असं करायला लागलो तर कसं